परळी तालुक्यामधील दौनापूर गावामध्ये पाहिले तर बांबू लागवड व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आली होती आणि त्या कार्यक्रमाला मात्र तर पाशापट्यांचे आयोजन करण्यात आलं होतं आणि आपल्या त्या माझ्यासोबत येतं. असं काय सांगाल, आज परळी तालुक्यात पहिल्यांदाच कार्यक्रम होते की बांबू लागवड व प्रशिक्षण शिबिर आपल्यावर जे केली होती, आपण स्वतः उपस्थित होतात, काय सांगाल? विषय असा आहे की यावर्षी पूर्ण मराठवाड्यात नाही तर देशात जगात पाऊस जास्त पडलेला आहे. जगामध्ये 6 खंड आहेत. 6ही खंडाकडे जर आपण बघितलं तर पावसानं उच्छाद मांडला आहे. नंबर 1 ढगफुटी, महापूर आणि उष्णलहरी ह्या सगळ्या आणि आग, वनवे, हे सगळं पृथ्वीच्या 6ही खंडाला घेरलेलं आहे. आणि मग ह्याला उत्तर काय आहे? ह्याला उत्तर आता एकच आहे की झाडं लावणे आणि फॉसल फ्युएल म्हणजे जमिनीच्या पोटातलं इंधन जाळायचं बंद करणे. आता जगात लढाई सुरू होणार आहे फॉसल फ्युएल वर्सेस बायोफ्युएल आणि पृथ्वी ग्रीन करणे. तर या गोष्टीमध्ये आता महाराष्ट्र शासनाने हरित महाराष्ट्राची कल्पना मांडलेली आहे. 21 लाख हेक्टरमध्ये आम्हाला ग्रीनरी करायची आहे. त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ता 7 लाख रुपये पुन्हा बांबू लागवडीला द्यायचं ठरवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 50,000 कोटी रुपये येत्या 10 वर्षामध्ये बांबू इंडस्ट्रीमध्ये गुंतवणूक करायचं आहे. आणि मग हे जर करायचं असेल तर आता म्हणजे हिरवं जर करायचं असेल रान तर बांबूच लावावं लागणार आहे. आणि फॉसल फ्युएल जरी बंद करायचं असेल तर ग्रीन एनर्जीमध्ये बांबूचाच मोठा सहभाग आहे. आपल्या इथं परळीला थर्मल आहे. हे थर्मल आपण पूर्णपणे दगडी कोळशाच्या ऐवजी बांबूवर चालवू शकतो. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी आता महाराष्ट्रातले 6चे 6 प्रकल्प असे मी आता बायोमासवर म्हणजे बांबूवर चालवून दाखवतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून आज परळी तालुक्यामध्ये आज बांबूची लागवड सुरू झालेली आहे. आणि पहिल्याच दिवशी आपले इथले कृषी अधिकारी जे आहेत मुंडे साहेब यांनी 70 फायली मंजूर केलेल्या आहेत. आणि आपण एका हेक्टरला ह्याला 7 लाख रुपये देणार आहे. हे जर पाहता मोठ्या प्रमाणामध्ये बांबूची लागवड. आपण शेतकऱ्याला काय आव्हान करणार आपल्या माध्यमातून? मी शेतकऱ्याला आव्हान करणार आहे की आपली पुढची पिढी जर वाचवायची असेल तर आता ग्रीनरी केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ग्रीनरी जर करायची असेल तर जगामध्ये अतिशीघ्र गतीनं वाढणारी एकच वस्तू आहे, त्याचं नाव बांबू आहे. आणि बांबूपासून 2000 वस्तू तयार होतात. आणि म्हणून बांबू हे कल्पवृक्ष आहे. आणि मग कल्पवृक्षाची लागवड करायची, लावताना 7 लाख रुपये अनुदान आहे. आणि पुन्हा एकरला 1 लाख रुपये वर्षाला मिळणार आहेत. एकदा जर लागवड केली तर जवळपास 50 वर्ष पुन्हा दुसऱ्यांदा लागवड करायची गरज नाही. आणि 1 टन जर ऊस लावलं तर तुम्हाला 2 कोटी लिटर पाणी लागतं आहे. आणि 1 टन बांबू लावलं, 1 हेक्टर बांबू लावलं तर फक्त 20 लाख लिटर पाणी लागतं आहे. 1 टन ऊस गाळलं तर 80 लिटर इथेनॉल निघतं आहे. आणि 1 टन बांबू गाळलं तर 250 लिटर इथेनॉल किंवा 600 लिटर मिथेनॉल निघतं आहे. त्याच्यामुळं सगळ्यात भविष्य बांबूमध्ये लपलेलं आहे. आणि ह्या पिकाचा उपयोग लागवड बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी करावं एवढीच आपल्या माध्यमातून मी आव्हान करतो. 17 तारखेला बीडमध्ये ओबीसी एल्गार मेळावा संपन्न झाला. त्यामध्ये छगन भुजबळ यांनी आवाहन केलं होते की धनंजय मुंडे यांनी ओबीसीसाठी लढा उभा करावा, लोक तुम्हाला हृदयामध्ये बसवतील. मुंडे साहेबाला बसवले. मी काय म्हणतो, धनंजय मुंडेंनी आणि पंकजाताईंनी, खरं तर वातावरण बदलाचं मंत्रिपद आदरणीय पंकजाताईला मिळालेलं आहे. आणि धनंजय मुंडे साहेब या तालुक्याचे आमदार आहेत. ह्या दोघांनीही आता लोकांच्या मनात जर बसायचं असेल तर पहिलं मानवजात वाचवायचा विचार करावा लागणार आहे. आणि मानवजात जर विचार करायचे असेल तर तापमान कमी करावं लागणार आहे, ऑक्सिजन वाढवावं लागणार आहे आणि कार्बन कमी करावं लागणार आहे. म्हणजे आता खरं तर लढा कोणाचा उभा करायची वेळ आली माहिती आहे का? ज्याला 2 डोळे आहेत, ज्याला 2 कान आहेत, ज्याला 2 हात आहेत, ज्याला 2 पाय आहेत, अशा जमातीचा लढा उभा करावा लागणार आहे. तर ती जात म्हणजे आपण सगळेच आहे. म्हणून सगळेच जर बचिंगा नर तो बांधिंगा घर, माणसंच जर राहिले नाही तर मग याचे बायफर्केशन कुठं राहणार आहे. आणि म्हणून मूळ लक्ष, पाला तोडत बसण्यापेक्षा मुळाकडं लक्ष घालणं गरजेचं आहे. मानवजातच संकटात आहे, ती मानवजात वाचवायचा धनंजय मुंडेंनी प्रयत्न केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. धनंजय मुंडे यांचा गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सक्षम चालू शकते असं देखील त्यांनी उत्तर केलं होतं.
हे कसं आहे बरं का, हे राजकीय नेते काय बोलतील ह्याच्यात मला इंटरेस्ट नसतं. मला एक माहिती आहे की धनंजय मुंडे साहेब आणि पंकजाताई बघा, दोन्ही गोपीनाथ मुंडेचेच लेकरं आहे. एक मुलगी एक पुतण्या, काय फरक आहे हो? कशासाठी उच्चाक भांडणं लावून द्यायचे? मला किती योग्य वाटत नाही. मुंडे साहेब म्हणतात आपल्या वारसामध्ये पंकजा मुंडे यांना स्वीकारलेलं आहे, त्यांनी आव्हान केलं होतं. नाही, मी काय म्हणतो ऐकून घ्या, दोन्ही लेकरं गोपीनाथ मुंडेचे आहेत एवढं मला माहिती. मी पाशा पटेल, का तर मी सगळ्यात जवळचा कार्यकर्ता होतो मुंडे साहेबाचा, म्हणून मी तुम्हाला सांगतो दोन्ही लेकरं हे मुंडे साहेबाचेच आहेत. मग त्याच्यात पुन्हा भांडणं लावून द्यायची गरज काय? ह्याने नेतृत्व करावं आणि ह्यानं करू नये असं बोलायची गरज आहे का काही? कधीतरी आग विझवायचं बी काम करावं ना, आग लावायचंच कशासाठी करायचं? आपण मुंडे साहेबाच्या खांद्याला अनेक वर्ष काम केलेलं आहे, त्यांच्यासोबत राहिले तर. पण जे आता मुंडे साहेबांचे ज्या अपेक्षेने कारखाना उभा केला होता, वैज्ञानिक कारखाना, ते आता कुठे ते विक्री केल्याचा दावा देखील करण्यात येतो आणि त्यामुळे पहिले जिल्ह्यामध्ये खूप त्याची चर्चा देखील होती. ती विषय मला माहीत नाही बरं का, मी आत्ताच आलो त्याच्यामुळे मी किती बघितलंच नाही. चला तर हे होते पाशा पटेल, कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी म्हणजे TV दौनापूर, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.